नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि त्यावर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे एपिलेप्सी बद्दल जागरूकता आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर राहिल अन्सारी। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। डॉक्टर राहिल अन्सारी हे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट आणि एपिलेप्टोलॉजिस्ट आहेत। त्यांनी सेट एमसी आणि केम हॉस्पिटल मुंबईकडून एपिलेप्सीमधील डीएम न्यूरोलॉजी आणि पोस्ट डॉक्टरल फेलोशिप पूर्ण केलेली आहे। ते मुंबईच्या पश्चिम भागात विन्स हॉस्पिटल कांदिवली फॅमिली केअर आणि हॉस्पिटल आणि त्याचबरोबर वोखाड हॉस्पिटलमध्ये सर्वसमावेशक एपिलेप्सी केअर प्रोग्राम चालवतात। चला तर आजच्या आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सुरुवातीलाच आपण एपिलेप्सी बद्दल जाणून घेऊयात। एपिलेप्सी एक्झॅक्टली काय आहे थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सुरुवातीला सांगा। एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार हा मज्जा संस्थेमधील सर्वसामान्य आजार आहे ज्यामध्ये पेशंटला वारंवार फिट्स येतात, मिरगीचे दौरे येतात। काही कारणास्तव मेंदूमध्ये काही प्रकारचे असामान्य अशी एक विद्युत कंपने तयार होतात। त्या कारणाने विशिष्ट लक्षणे येतात। जर ही कंपने मेंदूच्या दोन्ही बाजूला सुरुवात झाली तर त्याच्यामुळे जनरलाइज सीझर्स येतात, ज्यामध्ये पेशंटचे हातपाय टाईट होणे, डोळे वरती जातात, दातावरती दात लागतात, लघवी आणि शी कपड्यामध्ये निघून जाते आणि त्यानंतर पेशंट बेशुद्ध होतो। जर हीच कंपनी मेंदूच्या एका जागेवरून येत असतील तर त्यामुळे फोकल सीझर येतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला झटके एकाच बाजूला दिसतील। आणि काही ठिकाणं मेंदूमध्ये असे असतात ज्याच्यामध्ये जर ही विद्युत कंपनी सुरुवात होतात त्याच्यामध्ये पेशंटला किंवा रुग्णांना एक वेगळा प्रकारचा भास होतो। त्यांना वाटते की ही जागा मी बघितलेली आहे किंवा हे माझ्यासाठी पूर्णतः नवीन आहे। त्यावेळेस रुग्ण आपल्याला उत्तरं देत नाही, कधी काळी काही बोलतो, कधी नाही बोलत आणि असाच जो वेळ जातो काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये, त्यानंतर ते सामान्य होतात। तर हे प्रकार आहे सीझरचे आणि जर हे सीझर वारंवार येतात त्यालाच आपण एपिलेप्सी किंवा अपस्मार असे म्हणतो। ओके, मग या एपिलेप्सीची मुख्यतः कारणं कोणती आहेत ती आपल्या प्रेक्षकांना सांगा। बघा, कारणास्तव जे कारण जास्त आहे म्हणून त्याला विभाजित करण्यात आलेले आहे। एक मेन कारण आहे स्ट्रक्चरल लिजन, ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये ट्यूमर असणे किंवा स्ट्रोक आल्यानंतर मेंदूला जी इजा होते ते कारणीभूत असतात फिट येण्यासाठी। कधीकाळी इंट्राव्हेंट्रिक्युलर हिमोरेज किंवा ब्रेन हिमोरेज, लहान बाळ असते त्याला जर डिलिव्हरीच्या वेळेस किंवा डिलिव्हरीच्या नंतर मेंदूला इजा झालेली आहे, हे स्ट्रक्चरल रिझनमध्ये कारणे येतात। त्याच्या व्यतिरिक्त इन्फेक्शन्स, मेंदू ज्वर झाला, एन्सेफलायटिस आहे, ब्रेन टीबी आहे, न्यूरोसिस्टिक सर्कोसिस आहे, हे इन्फेक्शियस रिझन आहे एपिलेप्सीचे। याच्यानंतर कारण येते जेनेटिक एपिलेप्सी, अनुवांशिकता, जे जनरेशन टू जनरेशन पास आउट होतात, याचं पर्सेंटेज कमी आहे। याच्यानंतर येतात इम्यून मेडिएटेड कंडिशन, ज्याच्यामध्ये काही अँटीबॉडी तयार होतात बॉडीमध्ये, ते मेंदूवरती परिणाम करून आपल्याला सीझर आणतात। आणि काही पेशंटमध्ये काही कारण सापडत नाही, त्यावेळेस त्याला आयडिओपॅथिक किंवा अननोन असे नाव देण्यात येते। ओके, आता आणखी एक प्रश्न असा येतो की हे अनुवंशिक म्हणजेच जेनेटिक आहे का? बघा, जसे मी कारण सांगितले की 5 मेन कारणामध्ये एक कारण अनुवांशिक आहे, याचं पर्सेंटेज खूप कमी आहे। इट इज 1 to 2% ओनली। तर इतकं जास्त याच्यावरती विचार करण्यासारखं नाही, पण काही प्रकारचे सिंड्रोम्स असतात, काही जेनेटिक एपिलेप्सीज असतात जे रन करतात फॅमिलीमध्ये। पण हाच एक स्टिग्मा आहे, काही लोक धरून चालतात। आपण पुढे ह्याच्यावरती बोलूया डिटेलमध्ये, पण एक कारण आहे त्याचं पर्सेंटेज कमी आहे। ओके, आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजामध्ये एपिलेप्सीला घेऊन खूपच अंधश्रद्धा, खूपच गैरसमज आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? आजही आपल्या भारतामध्ये गावा ठिकाणी जास्तच आहे हे। काही लोक याला भूतबाधा म्हणतात, जादूटोणा आहे, कधी काही म्हणतात की माता आलेली आहे, पण असं काही नाही। हा एक मेंदूचा आजार आहे ज्याच्यामध्ये एक असामान्य अशी विद्युत कंपने तयार होतात, त्याच कारणाने हे फिट्स येतात। तर हे काही भूतबाधा किंवा जादूटोणा नाही आहे, एक आजार आहे ज्याचं ट्रीटमेंट पॉसिबल आहे। तर तुम्ही याला एक आजार कन्सिडर करूनच चाला आणि त्याचं वेळोवेळी उपचार केलं तर तुम्ही एक नॉर्मल जीवन जगू शकता। ओके, आता एपिलेप्सीवर ट्रीटमेंट्स कोणत्या कोणत्या आहेत याविषयी थोडं आपण सविस्तरमध्ये बोलूया। तर कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत आपल्या प्रेक्षकांना पण सांगा। बघा, ट्रीटमेंट जे मेडिकल मॅनेजमेंट आणि सर्जिकल मॅनेजमेंट आहे। मेडिकल मॅनेजमेंटमध्ये जे मेडिसिन असतात ते वापरण्यात येतात फिटला थांबवण्यासाठी। त्यांचे ब्रॉड कॅटेगरीज आहे,
सोडियम चॅनल ब्लॉकर, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, काही न्यू मेडिसिन आहे ते वेगळ्या रिसेप्टरवरती काम करतात. जसं मी सांगितलं की जनरलाइज सीझर आहे तर ड्रग ऑफ चॉईस म्हणा किंवा एक प्रिफरेबल ड्रग असते ते वापरण्यात येते त्या कॅटेगरीच्या लोकांमध्ये. ज्यांना फोकल सीझर असतात त्यांच्यामध्ये सोडियम चॅनल ब्लॉकर जास्त चांगले काम करतात तर ते आधी वापरण्यात येते. आणि काही कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर असतात त्याच्यामध्ये वेगळं चॉईस आहे. आपल्याकडे नंबर ऑफ मेडिसिन आहे, मोर दॅन 20 मेडिसिन्स अवेलेबल आहे. इनिशियली आपण एका सिंगल औषधने सुरुवात करतो आणि त्याच्यावरती रिस्पॉन्स बघतो की पेशंटचा रिस्पॉन्स कसा येतो. जर त्याच्यावरती जर फिट येत असेल आणि तुम्ही जे ट्रिगर त्याचं रिमूव्ह केलं तरी फिट येतात तर तुम्हाला सेकंड मेडिसिन ॲड करण्यात येते. 2 औषध दिल्यानंतरही जर पेशंटला वारंवार अपस्माराचे झटके किंवा फिट्स येत आहेत त्याला आम्ही रेझिस्टन्स इपिलेप्सी असं म्हणतो. आणि हे जे रुग्ण असतात हे कॅन्डिडेट आहे प्री सर्जिकल इव्हॅल्युएशनसाठी. बघा, प्री सर्जिकल इव्हॅल्युएशनला आम्ही तेच पेशंट कन्सिडर करतो ज्यांना 2 औषधीपेक्षा जास्त औषध लागत आहे तरी सीझर कंट्रोलमध्ये येत नाही आहे एका पर्टिक्युलर डिसीजसाठी. तर याच्यामध्ये या इव्हॅल्युएशनमध्ये एक आम्ही टोटल हिस्ट्री घेतो की कोणत्या टाईपचं सीझर असते, त्यांना क्लिनिकल एक्झामिनेशन करण्यात येते. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन असते ज्याच्यामध्ये महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन MRI आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला माहीत पडेल काही स्ट्रक्चरल रिजन आहे का किंवा काही जसं मी म्हटलं इन्फेक्शनचं काही रिझन आहे का. काहीमध्ये MRIमध्ये काही सापडत नाही तर हे एक स्ट्रक्चरल रिझन बघण्यासाठी चांगलं इन्व्हेस्टिगेशन आहे. सेकंड इन्व्हेस्टिगेशन व्हिडिओ EEG असते. याच्यामध्ये फिट कशी सुरुवात होते आणि कशी संपते याचा एक व्हिडिओ असतो. त्याच्याबरोबरच मेंदूचा EEG पण चालू असतो. मेंदूच्या कोणत्या भागातून फिट सुरुवात होते आणि कुठे जाते याचं आपल्याला पूर्ण गाईड भेटतं त्याच्यामध्ये. तर तुम्ही एक लोकलाइज करू शकता एरिया की या एरियामधून फिट येत आहे आणि तोच एरिया आम्ही MRIमध्ये बघतो की तो ॲबनॉर्मल आहे का. जर तो ॲबनॉर्मल दिसत आहे तर पुढे आम्ही इन्व्हेस्टिगेशन न्यूरोसायकोलॉजिकल एक्झामिनेशन करतो की त्याच भागात अफेक्टेड आहे ऑलरेडी ब्रेन. तर मग आम्ही एक मीटिंग कंडक्ट करण्यात येते ज्याच्यामध्ये टीम असते. बेसिकली इट इज अ टीम वर्क. न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, न्यूरोसायकोलॉजिस्ट हे बसून डिसाईड करतात की हा भाग काढल्यामुळे पेशंटला किती फायदा होऊ शकतो. जर त्याच भागातून फिट येत आहे आणि तो भाग ऑलरेडी नाकामी आहे किंवा कमी काम करतो आहे तर तुम्ही त्याला काढू शकता. याच्यामध्ये सीझर फ्रीडम चांगलं असते. काही लोकांना क्युअर पण भेटते. तर हे याच्यामध्ये आम्ही डिसाईड करतो की या भागाला काढण्यात येते. नंतर त्यांना सर्जरीला पोस्ट करण्यात येतो आणि सर्जरीकडून तो भाग काढण्यात येतो. तर काढल्यानंतर काही वर्ष आम्ही औषध चालू ठेवतो. पुन्हा EEG करून बघतो की जो भाग काढण्यात आलेला आहे तिथे काही अबनॉर्मल जे इलेक्ट्रिकल कंपनी आहे ते आत्ताही चालूच आहे का. जर नाही आहे तर नंतर मेडिसिन थोडी कमी करण्यात येते. जर फिट येत नाही आहे, कोणाला 1.5-2 वर्ष झालेले आहेत, EEG नॉर्मल आहे, ऑलरेडी तुम्ही MRI करून बघितलं आहे की ते जे लिजन होतं, जे स्ट्रक्चरल लिजन होतं ते तुम्ही काढलेलं आहे, तर त्यावेळेस औषध बंद करण्यात येते. तर हा प्रोसिजर चालतो. हे जे सर्जिकल ऑप्शन आहे हे रेजिस्टंट इपिलेप्सीसाठी आहे. अदरवाईज मेडिकल मॅनेजमेंट खूप सारं अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही रिझन नाही सापडत आहे तिथे मेडिकल मॅनेजमेंट आहे. आता काही प्रकारचे पेशंट असतात की जसं आपण जेनेटिक बोललेलो आहोत तर काही जीन्स असे असतात की त्याच्यामध्ये कारण काही वेगळं निघते. तर त्याच्यामध्ये डाएट थेरपीचा पण रोल आहे. GLUT1 डिफिशियन्सी हा एक कॅटेगरी आहे ज्याच्यामुळे इपिलेप्सी होतो. त्यांना किटोजेनिक डाएटने पूर्ण तर आराम भेटतो. तर अशा वेळेस काही जेनेटिक टेस्ट अप्लाय करण्यात येतात जेव्हा तुम्हाला MRIमध्ये काही सापडत नाही आहे, EEGमध्ये काही नाही, पण हिस्ट्रीमध्ये काही भेटतो की सकाळच्या वेळेस फिट येतात, उपाशीपोटी राहिले तर फिट येतात. त्याच्या व्यतिरिक्त काही अजून कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट आहे. हे सर्व धरून आम्ही बाकीच्या टेस्ट करतो. त्याच्यामध्ये काही असा इशारा दाखवते की जेनेटिक टेस्ट करून यांना फायदा होतील तर त्या लोकांना जेनेटिक टेस्ट करण्यात येतो. आणि काही जेनेटिक्स इनलेसेस असे आहे की ज्याच्यानं डाएट थेरपीमध्ये फायदा होतो. त्याच्यातून GLUT1 डिफिशियन्सी 1 एक आहे. त्याच्यामध्ये किटोजेनिक डाएट दिलं की पूर्णपणे पेशंटला बरा होतो, त्याला कोणतीही मेडिसिनची गरज होत नाही. आता जसं मी बोललो की एक रिसेक्टिव्ह सर्जरी होती ज्याच्यात तुम्ही लिजन काढलेला आहे. काही पेशंटमध्ये असे लिजन असतात ब्रेनमध्ये ज्याला तुम्ही काढू शकत नाही कारण त्यांचं काम चालू असते किंवा काही इम्पॉर्टंट फंक्शन लँग्वेज एरिया आहे, मेमरी एरिया आहे, त्यावेळेस तुम्ही काढू शकत नाही. तर तिथे मग पॅलेटिव्ह सर्जरी करण्यात येते की थोडा भाग काढण्यात येतो, सीझर फ्रीडम देण्यात येते, पण पूर्णतः सीझर जात नाही, पण त्याचं बर्डन कमी होतो. तर रिसेक्टिव्ह सर्जरीमध्ये पूर्ण लिजन काढण्यात येते आणि पॅलेटिव्ह सर्जरीमध्ये सीझर बर्डन कमी होतो तुमचा. तर हे अपार्ट फ्रॉम मेडिकल सर्जिकल मॅनेजमेंट डाएट थेरपी इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
ओके, आता तुम्ही एपिलेप्सीच्या ट्रीटमेंटविषयी एवढं चांगलं मार्गदर्शन केलं, पण यामध्ये कॉमन मेडिसिन्स कोणत्या आहेत आणि त्या मेडिसिनचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? आता बघा, कॉमन मेडिसिन लिस्ट थोडी लांब आहे, पण जे युजली यूज करण्यात येतात, एक फेनिटॉइन ड्रग आहे. हे खूप चांगलं, खूप जुनं ड्रग आहे, खूप चांगलं काम करते. तसंच फिनोबार्बिटोन आहे, हे पण खूप जुने ड्रग आहे आणि एपिलेप्सीवर चांगले काम करतात. तर कॉमन साईड इफेक्ट याच्यासोबत असोसिएट, जेव्हा कारण ही लॉंग टर्म इलनेस आहे, औषधी काही वर्ष चालतात, तर फेनिटॉइनमुळे दातावरती गम हायपरट्रॉफी होते, कॅल्शियम डिफिशियन्सी होते, कधी कधी ड्रग ओव्हरडोस झाला तर अटॅक्झिया होऊ शकतो, बॅलन्स जातो त्यांचा. तसंच फिनोबार्बिटोनसोबत थोडंसं कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट चिल्ड्रनमध्ये होते, थोडंसं मेंदूची काम करण्याची जी स्थिती असते ती कमी होते. तर हे वेळोवेळी आम्ही ड्रग चेंज करतो, कोणत्या एजला फिट येत आहे. जसं व्हॅल्प्रोएट एक ड्रग आहे जे कॉमनली यूज होते जेनेटिक एपिलेप्सीजमध्ये, पण ही जे मुली असतात, जे चाइल्ड बिअरिंग एजचे असतात, त्यांनामध्ये हे वापरण्यात येत नाही, कारण प्रेग्नन्सीमध्ये जर हे वापरण्यात आलं तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट होतो. हा एक कॉमन साईड इफेक्ट आहे त्या ड्रगचा. तर जनरली हे ड्रग चाइल्ड बिअरिंग एजच्या ज्या म्हणजे फिमेल्स असतात किंवा मुली असतात जे 16 वर्षाच्या वरती जातात, त्यांना जनरली आम्ही ड्रग यूज नाही करत, काही अल्टरनेटिव्ह यूज करावा लागतो तिथे. आणि कॉमन ड्रग आहे लेव्होटिराझेटाम, चांगलं ड्रग आहे, पण याच्यामध्ये बिहेवियरल इश्यूज होतात. थोडेसे काही मेंदूमध्ये असे विचार येतात की ज्याच्यामुळे अबनॉर्मल बिहेवियर होतो, तर त्यावेळेस ते ड्रग थांबून आम्ही दुसरं ड्रग सुरू करतो. ओके, आता एपिलेप्सी असलेल्या रुग्ण जे असतात ते नॉर्मल ॲक्टिव्हिटी करू शकतात. नॉर्मल ॲक्टिव्हिटी इन द सेन्स स्कूल आलं, जॉब आलं, ह्या स्पोर्ट्स आलं, या सगळ्या गोष्टी ते करू शकतात का? बघा, जर फक्त एपिलेप्सी आहे आणि अदर कोमॉर्बिडिटी नाही, मेंटल रिटार्डेशन नाही आहे, फिजिकल डिसॅबिलिटी नाही आहे, तर विथ मेडिसिन ते नॉर्मल सर्व ॲक्टिव्हिटी करू शकतात. जर सीझर फ्रिक्वेन्सी कमी आहे किंवा जास्त आहे तर आम्ही त्याच्यामध्ये सांगतो की तुम्हाला ड्राईव्ह नाही करायचं आहे, वॉटर स्पोर्ट अवॉइड करायचं आहे. जे उंचीवरती काम असतात, जिथे वायर केबलचे काम असतात किंवा हेवी मशीन चालवायचं, हे काम सोडून ते सर्व ॲक्टिव्हिटी करू शकतात. जिथे वायर केबल येतात, हायटेड प्लेसेस येतात किंवा वॉटर येतो, फायर येतो आणि हेवी मशीन किंवा ड्रायव्हिंग आहे, हे काम सोडून बाकी नॉर्मल एज्युकेशन घेऊ शकतात. क्रिकेट झाला, फुटबॉल झाला, ही सर्व जे स्पोर्ट्स आहेत ते नॉर्मली करू शकतात. थोडं ड्रायव्हिंगमध्ये अजून आपल्याकडे गव्हर्मेंटकडून इतका क्लिअर कट नाही आहे गाईडलाईन, पण तरी जर फिट येते तर त्यांना आम्ही अवॉइड करायलाच सांगतो की जोपर्यंत ॲटलिस्ट 2 वर्ष फिट येत नाही, औषधी चालू असतात, तोपर्यंत जनरली अवॉइड करण्यातच येते. इंडिव्हिज्युअल बेसिसवरती डिसिजन घेण्यात येते की कोणाला लायसन्स द्यायचं आहे, नाही द्यायचं आहे. पण इन जनरल जर काही डिसॅबिलिटी नाही आहे तर ते नॉर्मल लाईफ जगू शकतात, विथ द मेडिसिन आणि नॉर्मल वर्क करू शकतात. ओके डॉक्टर, तुम्ही सतत सीझर हा वर्ड यूज करताय. सीझर म्हणजे एक्झॅक्टली काय? एक्झॅक्टली बघा, सीझर हा एक अपस्माराचा एक झटका आहे, ज्याच्यामध्ये जसं मी बोललो की तुम्हाला की 3 टाईपचे सांगितले मी, एक जनरलाइज सीझर, फोकल सीझर आणि कॉम्प्लेक्स पार्शल सीझर. जनरलाइज सीझरमध्ये जे झटके सुरू होतात ते 4ही हातापायात एकसोबत सुरू होतात, डोळे वरती जातात, दातावर दातखिळी लागते आणि तोंडातून फेस येतो, नंतर माणूस बेशुद्ध होतो. हा जनरलाइज सीझर झाला. आणि फोकल सीझर हेच झटके जर एकाच बाजूला येत असतील, हात आणि पाय आणि चेहरा, त्याला फोकल सीझर बोलतात. आणि जे कॉम्प्लेक्स पार्शल सीझर आहे याच्यामध्ये रुग्ण हा एक अलग अनुभव घेतो, ज्याच्यामध्ये त्याला फील होते की मी कुठेतरी नवीन जागेवरती आलो आहे किंवा हे जी जागा आहे ही एकदम बदलली आहे, नवीन आहे माझ्यासाठी. त्यावेळेस त्याचा रिस्पॉन्सिव्हनेस कमी होतो आणि ही जे स्थिती राहते ती 1 मिनिटापर्यंत राहते, त्याच्यानंतर तो बरा होतो. तर हे जे एपिसोड आहे याला नाव सीझर आहे आणि हाच एक झटका आहे अपस्माराचा. असेच झटके जर वारंवार येत असतील काही कारणास्तव तर याला म्हणण्यात येते अपस्मार किंवा एपिलेप्सी. ओके, तर एपिलेप्सीविषयी अधिक आपण जाणून घेणार आहोतच, पण इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहिल अन्सारी आणि त्यांच्यासोबत आपण एपिलेप्सी या विषयावर चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, एपिलेप्सीविषयी जे गैरसमज आहेत त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? काही जेव्हा हे जे सीझरचा एपिसोड येतो पेशंटला, तर काही लोक त्याला जुते देतात, चप्पल देतात, नाकावरती लावतात, कोणी कांदा लावतो, कोणी चाबी घेतात, कोणी लोखंड धरायला लावतो, कधी तोंडामध्ये काही टाकण्यात येते. बघा, हे सर्व गोष्टी आहे, हे थोडं गैरसमज आहे. काही ते चप्पल दिल्याने किंवा कांदा दिल्याने किंवा हातामध्ये लोखंड दिल्याने फिट बंद होत नाही आहे, ही एक गैरसमज आहे.
काही वर्षानंतर का पिढ्यानंतर पिढी हेच चालू आहे. जर कुठे ऐकलं तर ते तेच म्हणतात की हातात हे दिलं म्हणून फिट थांबली, पण असं होत नाही. बघा, फिटचा एक ड्युरेशन असतो. जनरली जे जनरलाइज सीझर असतात 5 ते 10 मिनिटांनी ते स्वतःच बंद होतात. तर हे सर्व करताना पेशंटला नुकसान होण्याचा जास्त भीती असते. जेव्हाही फिट येते पेशंटला तर त्याची जागा मोकळी करा, त्याला एका जागेवरती झोपवा आणि एका कळेवरती करा. आणि तोंडामध्ये जनरली तर काही टाकू नका. जर दातावर दातखिळी बसली आहे, जर तुम्ही काही टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याला इजा होऊ शकते दाताला, जिभेला, आणि तोंडातून ऑलरेडी फेस येत राहतो. जर तुम्ही पुन्हा काही रक्तप्रवाह झाला तर त्याला श्वास घेण्यात पुन्हा त्रास होईल. तर तुम्ही फक्त जर एक पोझिशन दिली त्याला, एक लॅटरल पोझिशन एका कडेवरती केला तर जे काही तोंडातलं आहे ते ऑलरेडी खाली पडणार आहे. आणि थोडी जागा मोकळी केली तर त्याला हवा प्रवाह तिथे सुरू राहतो. 5 मिनटं तसंच ठेवा. जास्त त्याला दाबदूब करू नका, जास्त हातपाय ओढू नका, कारण त्या प्रोसिजरमध्ये हातपाय ताटत असतात. काही वेळ राहणार ते 5 मिनटाच्या आतमध्ये ते 5 ते जास्तीत जास्त 10 मिनटं चालतं. याच्यामध्ये ती आपोआप बंद होते. जर तुम्हाला वाटत आहे की 10 मिनटामध्ये ते नाही थांबत आहे तर तुम्हाला त्वरित त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. कारण जर 10 मिनटं जर एखादा एपिसोड थांबत नाही आहे तर चान्सेस खूप कमी आहे की ते थांबणार आहे स्वतःहून. जर ऑलरेडी कोणी पेशंट आहे सीझरचा तर आम्ही त्यांना एक स्प्रे देऊन ठेवतो की जर सीझर एपिसोड आला तर त्या स्प्रेला वापरायचा आहे. जे ऑलरेडी पेशंट असतात त्यांना याच्याबद्दल माहिती असते की ते स्प्रे असतो, त्याला थोडंसं हलवलं आणि नाकामध्ये स्प्रे करायचा असतो. एक स्प्रे एका नॉस्ट्रिलमध्ये टाकायचा, थोडा वेळ थांबायचा आणि दुसरा स्प्रे दुसऱ्या नॉस्ट्रिलला. तर असे 4 स्प्रे एका नॉस्ट्रिलमध्ये, दुसऱ्या नॉस्ट्रिलमध्ये 4 स्प्रे. तर एक इंजेक्शनचं काम करते हे, आणि सीझर एपिसोडला अबॉर्ट करतो. चिल्ड्रन असते तर डोस कमी असतो याचा, पण एक इमर्जन्सी मेडिसिन आहे जे तुम्ही घरी वापरू शकता. घरी याच्या व्यतिरिक्त काही देऊ नका. जे अंधश्रद्धा आहे ही की काही कांदा किंवा चप्पल, जुता काही दिल्याने हे कमी होते, असं नाही आहे. ओके. डॉक्टर, एपिलेप्सी पूर्णतः बरी होऊ शकते का? बघा, आता हे जे क्वेश्चन आहे थोडं ट्रिकी आहे. बघा, एपिलेप्सी हा आजार ट्रीटेबल आहे. म्हणजे याच्यावरती तुम्ही ट्रीटमेंट आहे ते घेऊन तुम्ही नॉर्मल लाईफ जगू शकता. जे पूर्णतः बरं होणार आहे, जसं मलेरिया झाला, तुम्ही मलेरियाची गोळी दिली आणि मलेरिया पूर्णपणे चालला जातो, अशा काही पेशंटमध्ये हे संभव आहे. जसं मी सांगितलं की आम्ही जेव्हा एपिलेप्सी इव्हॅल्युएशन इन डिटेल करतो तर आम्हाला काही लिजन सापडते. जसं मिझल टेम्पोरल स्क्लेरोसिस एक कॉमन लिजन आहे ज्याच्यामध्ये क्युअर रेट पण हाय आहे, सीझर फ्रीडम पण हाय आहे. असंच FCD जर असा असेल जे लोकलाइज आहे, किंवा एखादा कॅल्सिफाईड ग्रॅन्युलोमा आहे, एखादा मास आहे, एखादा ट्यूमर आहे जे एका लोकलाइज एरियामध्ये आहे आणि तिथून इम्पॉर्टंट जे एरियाज आहे जसं लँग्वेज झाला, विजन झाला, हे दूर आहे आणि तुम्ही त्याला काढू शकता विदाऊट एनी रेसिड्युअल तिथे, म्हणजे त्याचा पूर्णतः भाग काढला, काही तिथे भाग राहिलेला नाही आहे. तर अशा पेशंटमध्ये क्युअर पॉसिबल आहे. पण हे सिलेक्टेड नंबर ऑफ पेशंट असतात. हे जिथे कॉम्प्रिहेन्सिव्ह एपिलेप्सी केअर सेंटर आहे तिथेच यांना इव्हॅल्युएट करण्यात येते आणि हे टीम वर्क आहे. याच्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट हे सर्व लागतात आणि कंप्लीट इव्हॅल्युएशन नंतर डिसाईड करण्यात येते की हा भाग जिथून फिट येत आहे त्या काढण्यालायक आहे का, आणि काढलं तर किती टक्के सीझर फ्रीडम भेटते किंवा क्युअर भेटते. त्याच्यावरतीच आम्ही ते डिसाईड करतो की हे क्युरेबल पॉसिबल आहे की तुम्ही फक्त सीझर फ्रीडम कमी करू शकता. तर पॉसिबल आहे क्युअर, पण त्याचं पर्सेंटेज कमी आहे. ओके. आता जाता जाता आपल्या प्रेक्षकांमध्ये ज्यांना एपिलेप्सीचा त्रास आहे त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? कारण का जेणेकरून ते एक ऑकवर्ड फिलिंग असतं त्यांच्या मनात, ते स्वतःला कमी समजतात. काही स्टिग्मा धरून बसतात काही लोक की आम्ही हे जर कोणाला सांगितलं तर ते आम्हाला कमी लेखतील, थोडा आमच्याशी वेगळ्या प्रकारचा स्वभाव ठेवतील किंवा ऑफिसमध्ये काही इश्यूज क्रिएट करतील. मग हे एक नॉर्मल आजारासारखा एक आजार आहे. इथे जिथे तुम्ही वर्क करता त्यांना पण याची समजूत असायला हवी. तुम्ही ओपनली सांगू शकता की हे एक इलनेस आहे, याचं ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहे आणि जर मला असं काही झालं तर तुम्हाला असं करायचं आहे. असं नाही की सोडून दूर चालले आहे, एकट्याला सोडून दिलं तिथे. तर तुम्हाला पेशंट्स, रुग्ण आणि जे आजूबाजूचे लोक आहे यांना दोघांनाही तुम्हाला याचं शिक्षण द्यावं लागते की हे एक नॉर्मल इलनेस आहे आणि हा जर एपिसोड झाला तर तुम्हाला असं करायचं आहे. जर हे नॉर्मली म्हणजे जे मी सांगितलं की 10 मिनिटात बंद होते, एपिसोड नाही होत आहे, तर त्याला कोणत्या वेळेस हॉस्पिटलला शिफ्ट करायचं आहे याचंही ज्ञान त्यांना द्यायला हवं. आणि बघा, विथ द मेडिसिन म्हणजे औषधीसोबत तुम्ही एक नॉर्मल लाईफ जगू शकता. एक नॉर्मल माणसासारखं जीवन जगता येते. याच्यात असं काही लो फील करण्याची गरज नाही आहे. अगदी. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.
तर आज आपल्यासोबत होते डॉक्टर राहिल अन्सारी. त्यांनी या ठिकाणी एपिलेप्सी या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दलचे समज गैरसमज सर्व काही या ठिकाणी या विषयावर उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे